नमस्कार सर्वांना, मी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आहे पार्ट 5. आज आपण पाहणार आहोत 34 साईज कटोरी ब्लाऊजला हुकलूक पट्टी कशी लावायची. चला तर मग आता आपण हुकलूक पट्टी लावायला सुरुवात करूया. हा आहे आपला मापाचा ब्लाऊज. सर्वप्रथम आपण शिवलेला जो ब्लाऊज आहे त्याचा गळा चेक करून घ्यायचा. आपला गळा व्यवस्थित आलेला आहे. अर्धा इंच वरती जोडण्यासाठी सोडून आपण गळ्याला मोजायला सुरुवात करायची. पाहू शकता आपला गळा अगदी व्यवस्थित आलेला आहे. आता आपण हुकलूक पट्टी लावूया. आता सर्वप्रथम आपण हुकपट्टी लावूया. हुकपट्टी लावण्यासाठी आपण पाठीमागच्या गळ्यातला जे उरलेला कापड आहे कटिंग केलेला तो घ्यायचा आहे. दोन्ही गळे मोजून घ्यायचे. पाहू शकता दोन्ही गळे अगदी तंतोतंत आलेले आहेत. आपला जो गळ्यातला कापड आहे पाठीमागचा तो आपण घेणार आहोत. सर्वप्रथम आपण हुकपट्टी लावून घेऊ. हा गळ्यातला कापड आहे. याचे आपल्याला 2 भाग करायचे आहेत. गळ्यातला कापड वाया जाऊ द्यायचा नाही. पीस जर कमी असेल तर अशा पद्धतीने आपल्याला कापड ॲडजस्ट करावा लागतो. 2 भाग करून घेतलेले आहेत. आपण ही 2.25 इंचाची पट्टी तयार करून घेतलेली आहे. व्यवस्थित कटिंग करून घ्यायची एकसारखी आणि ही पट्टी डबल फोल्ड करून आपल्या ब्लाऊजला जोडायला सुरुवात करायची. हुकपट्टी लावत असताना हा आपला कटोरीचा जो भाग आहे तो असा गळा आपल्या साईडला ठेवायचा आणि क्रॉसपट्टी मशीनच्या टोकावर ठेवायची आणि डबल फोल्ड करून अर्धा इंच फोल्ड करायची खालच्या साईडने आणि क्रॉसपट्टीवर ठेवून शिलाई करून घ्यायची पूर्ण पट्टीला. अशा प्रकारे अर्धा इंच फोल्ड करून क्रॉसपट्टीवर आपली ही 2.25 इंचाची पट्टी डबल फोल्ड करून ठेवायची आणि शिलाई करून घ्यायची. पाव इंच इतकं अंतर घेऊन आपण ही पूर्ण पट्टी आपल्या ब्लाऊजला जोडून घ्यायची. आपण ही पट्टी जोडून घेतलेली आहे. आता आपल्याला याच्यावरती दाबटीप टाकायची. अशा पद्धतीने एक्स्ट्राचा कापड कट करायचा आणि परत ही पट्टी खालच्या साईडला फोल्ड करून वरतून शिलाई करून घ्यायची. अशा पद्धतीने व्यवस्थित पट्टी फोल्ड करायची. खालच्या साईडने पण व्यवस्थित चेक करायचं आणि नंतर शिलाई करायला सुरुवात करायची. अगदी सावकाशपणे गळ्याला खेचायचं नाही. आपली ही पट्टी तयार झालेली आहे. गळ्याचा आकार व्यवस्थित करून घ्यायचा. तर आता आपली ही हुकपट्टी तयार झालेली आहे. आपण हुकपट्टी मोजून घ्यायची. व्यवस्थित आलेली आहे. गळा पण मोजून घ्यायचा. या ठिकाणी माझी लाईट गेली त्याच्यामुळे थोडासा अंधार पडलेला आहे. आपला गळा पण एकदम व्यवस्थित आलेला आहे. आता आपण दुसऱ्या भागाला लूकपट्टी लावून घेऊया. लूकपट्टी लावण्यासाठी 2.25 इंचाचा जे आपला कापड आहे त्याला पाव इंचावर फोल्ड करायची आणि शिलाई करून घ्यायची.
पाव इंचावर फोल्ड करून शिलाई करून घ्यायची। लूपपट्टी लावत असताना आपल्याला आपला जो ब्लाऊजचा भाग आहे तो उलटा ठेवायचा। हुकपट्टी लावताना ठेवला तसाच ठेवायचा, पण हा उलटा ठेवायचा। हुकपट्टी आपण सरळ बाजूने लावली होती, लूपपट्टी आपल्याला उलट्या साईडने लावायची। अर्धा इंच फोल्ड करून घ्यायची आणि जशी हुकपट्टी लावली तशीच ठेवायची। फरक एवढाच आहे, हुकपट्टी आपण डबल फोल्ड करून लावली आणि लूपपट्टीला आपल्याला फक्त पाव इंचावर फोल्ड करून शिलाई दिली। हा इतकाच काय तो फरक, कारण आपल्याला लूपपट्टी समोरच्या साईडने फोल्ड करायची असते, जशी आपण हुकपट्टी खालच्या साईडने फोल्ड केली तशी। अगदी सोपी पद्धत आहे। व्हिडिओ जर लक्षपूर्वक पाहिला तर लक्षात तुमच्या येऊन जाईल। तर मग अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करून घ्या, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। या ठिकाणी आपली ही लूपपट्टी तयार झालेली आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून घ्या आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या। काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा। पाहू शकता खूप सुंदर आपला हा ब्लाऊज या ठिकाणी समोरचे भाग दोन्ही तयार झालेले आहेत। तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा। भेटू पुन्हा उद्याच्या अशाच एका छानशा भागामध्ये। तोपर्यंत अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा। धन्यवाद।